की आपल्या या त्रिवेणी संगम स्वयंभू दत्तगुरूंच्या या पावनभूमीमध्ये आपले माननीय आदरणीय आपले साहेब शहाजी बापू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी जोरदार आपल्या साहेबांचं स्वागत करायचंय. सगळ्यांचे खूप खूप आभार. या कार्यक्रमाला मला इथं उपस्थित मला आग्रहाचं निमंत्रण आमचे गुरुवर्य सगळ्यांचे आदरणीय स्थान असणारे सुनील अर्जुन मुळे आमचे मुळे महाराज यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रमाचा योग. आपल्या महाराजांची शिष्यमंडळी असतील, सहकारी मंडळी असतील, कार्यकारी मंडळी असतील, महाराजांची सेवा त्यांचं कौतुक करण्या एवढी मी मोठी नाही आहे. बघायला गेलं तर 12 वर्षामध्ये रात्रीच्या 12 वाजता जल अर्पण केलं आणि 13व्या वर्षी स्वयंभू वृक्षातून मूर्ती अवतरली आणि महाराज ग्रंथाचं वाचन करून ग्रंथ तिथं ठेवायचे. पण काही दिवसांना अशी वेळ आली की स्वतः वृक्षानं ग्रंथ देखील वृक्ष मुळांनी अर्पण केले आणि नंतर या जागेमध्ये एवढी ताकद निर्माण झाली. मुळे महाराजांना भगवंताचा दत्तांचा आशीर्वाद की बऱ्याच लोकांचे आजार, बऱ्याच लोकांचे दुःख निवारण करण्याचं काम आणि त्यांच्या जीवनामध्ये सतमार्गाने जीवनामध्ये आनंद भरण्याचं काम आमचे मुळे महाराज करतायत. तर सगळ्यांच्या वतीनं माझ्या वाटेला आलेली सेवा बघा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दत्त ध्यावा दत्त गावा दत्त आमुचा विसावा, दत्तंतर्भाय आहे दत्ता विन काही नोहे, दत्तजनी दत्तवनी दत्त रूप हे अवनी, दत्तरूपी लीन वृत्ती एका जनार्दनी विश्रांती. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणं, उमासुतं श्लोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो
कोलाना जलखनजी कोलाना चलो आवोजी, चलो आवोजी, जय श्री राम. चलो आवोजी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आवोजी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आवोजी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना लखन जी को लाना. चलो आओ जी, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागोलो नज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात. तया माझा दंडवत, 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 तया माझा दंडवत. तीन शिरे दोन हात, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत. तीन शिरे हात, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, दंडवत तया माझा दंडवत. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. दत्त ध्यावा दत्त गावा, दत्त आमुचा विसावा. दत्तांतर्बाह्य आहे दत्ता विन काही नोहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा आवाज कमी ठेवा, बेसवर ठेवा. सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कीर्तनाचा टाइम आहे किती. ऐ मुळे वस्ती सगळे जागे आहात ना, जागेवर आहात ना. नाही तर काही जण शरीरानं इथं असतात पण मनानं. कीर्तनाचा टाइम किती आहे? 4 ते 6. आता वाजलेत किती? 5 वाजलेत. मला 1 ते 1.5 तासामध्ये सगळं चिंतन तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय बघा. त्यामुळे सगळ्यांनी थोडं सहकार्य करायचंय. कारण कीर्तन झाल्यानंतर मला रात्री 9 ते 11 अरबवाडी कोरेगाव विरुद्ध दिशेला आहे. इकडं सांगोला सोलापूर, तिकडं सातारा जिल्हा, तिकडं जायचंय कीर्तनाला. सकाळी शिक्रापूर. थोडं तुमचं सहकार्य असावं. सगळ्यांनी शांतता राखायची. जी लहान मुलं असतील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना? लक्ष आहे ना? सगळे जाग्यावर आहात ना? का गेला? म्हणजे झोपी नाही ना गेला? तर सगळ्यांचे कीर्तनाला काही काही जण म्हणतील बरं महाराज आम्हाला सुरुवातीलाच घालवाया आला. असं काही नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पैठणचे प्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ नाथ महाराज. नाथामध्ये एकच नाथ, त्याचं नाव एकनाथ. असा नाथांचा अभंग आहे. आणि या अभंगातून ज्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे, सगळ्यांना माहित आहे की आजचा उत्सव आहे
खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आज हॅपी बर्थडे कोणाचा आहे? दत्त महाराजांचा आहे. आपल्या भाषेमध्ये दत्त जयंतीचा उत्सव, त्रिदेवतांचं आज जन्म, ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा जन्मदिवस म्हणून आज आपण दत्त जयंती म्हणून साजरा करतो. दत्त जयंती साजरा करतोय याचं कारण, दत्त महाराजांबद्दल जर बोलायला गेलं तर एका ठिकाणी दत्त महाराज हे देव पण आहेत आणि गुरु पण आहेत. बघा, दत्ताबद्दल जर बोलायचं म्हटलं तर दत्त हे देव पण आहेत आणि हे गुरु पण आहेत. आणि शंकराचार्यांनी जी देवतांची यादी काढली त्या यादीमध्ये 24 महत्वाचे देव सांगितले आणि त्या 24 महत्वाच्या देवांमध्ये 6वा नंबर हा दत्त महाराजांचा लागतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून दत्त महाराज श्रेष्ठ आहेत. गुरुदेव दत्त असं का म्हटलं जातं? आजच्या दिवशी आपण दत्त जयंती साजरा करतोय. आज आपण दत्त महाराजांची मूर्ती पाहतो. मूर्ती कशी आहे? 3 मुख आहेत, 6 हात आहेत. आणि मूर्ती पाहिली की दत्त महाराजांची फक्त मूर्तीच पाहू नका, नीट ऐका बरं का. आज दत्त जयंतीच्या निमित्तानं, दत्त जयंतीचा हा उत्सव चालू आहे. आपण फक्त ती मूर्ती पाहतो, पण दत्त महाराजांची मूर्ती पाहू नका. त्या मूर्तीनं किती कीर्ती केली हे लक्षात घ्या. त्याची कीर्ती समजली तर बस आमची दत्त जयंती सफल झाली. आम्ही काय करतो? आम्ही फक्त मूर्तीमध्ये बघतो. पण एक सांगू का, देव हा मूर्तीमध्ये तर आहेच, पण मूर्तीमध्ये शोधण्यापेक्षा, नीट ऐका, देव तर मूर्तीमध्ये आहेच. तसं बघायला गेलं तर आपण सगळ्या देवांचं दर्शन घेतो, सगळ्या देवांना मानतो. पण ऐका, रामाच्या मंदिरात दर्शन घेण्यापेक्षा राम प्रभूच्या मंदिरात आम्ही दर्शन घेतो, पण अंतःकरणातला राम आम्हाला समजला का? आम्ही हनुमंतरायाचं दर्शन घेतो, पण आम्हाला अंतःकरणातले हनुमंतराय समजले का? आज आम्ही दत्त महाराजांचं, दत्ताच्या मूर्तीचं दर्शन घेतो, पण आमच्या अंतरात्म्यातलं दर्शन आम्हाला, दत्त महाराज त्या तिथं पण आहेत. आणि इथं बसलेल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की आपल्या शरीरामध्ये सुद्धा दत्तांचा वास आहे बरं का? बरोबर आहे? सांगू शकतो का मला जागा? दत्त महाराज आपल्या शरीरात वास करतायत. दत्ताची मूर्ती आपल्या शरीरामध्ये पण आहे, पण ते आपल्याला ओळखता येत. तिथली मूर्ती जाणून घेण्यापेक्षा आधी आपल्या अंतःकरणातली मूर्ती जाणून घ्या. आपल्या शरीरावरती मूर्ती जाणून घ्या. अंतःकरणातला देव शोधायला शिका. ऐका, आज मी तुम्हाला आपल्यातले दत्त महाराज सांगते कुठे, त्यांचं स्थान कुठे आहे. तर ऐका, इथं नाभी कमल, इथं ब्रह्मदेवाचं स्थान आहे. कुठं? लक्षात ऐका बरं का. इथं नाभी कमलाच्या तिथं कोण वास करतंय? ब्रह्मदेव. इथं ब्रह्मदेव आहेत. या ठिकाणी आपली इथं छाती आहे, या ठिकाणी भगवान विष्णूचं स्थान आहे. ऐका, या ठिकाणी ब्रह्मदेवाचा वास आहे, या ठिकाणी भगवान विष्णूचं स्थान आहे. आणि इथं आपल्या मस्तकावर भगवान परमेश्वर म्हणजे महेश, भगवंताचं, परमेश्वराचं स्थान आहे. आणि या तिन्हींचा मिळून काय तयार होतो? तिन्हींचं मिळून एकत्रीकरण झालं आणि काय तयार झाले? दत्त महाराज तयार झाले. म्हणून मी सांगितलं काय की मूर्ती पहा, पण मूर्ती पाहण्यापेक्षा त्याची काय घ्या? कीर्ती. आज मला एवढं इथं छान वाटतंय की एवढं सुंदर असं नियोजन आपल्या मुळे वस्तीवर. सगळ्यांना माहित आहे की जे वृक्ष आहे आपलं, त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे. आणि स्वयंभू
त्या वृक्षातून आपल्या दत्त महाराजांचं प्रगटीकरण झालेलं आहे. एक सांगू का, आपण देवाचं भजन करतो, आपण देवाचं चिंतन करतो, आपण देवाचं दर्शन घेतो, याच्यात काही नवल नाही. पण या जागेमध्ये एवढं पावित्र्य निर्माण झालंय, या जागेमध्ये एवढे स्पंदन आहेत, या जागेमध्ये एवढी ताकद आहे की आपण देवाकडे जातो, आपण देवाचं दर्शन घेतो, याच्यात काही नवल नाही. पण ही जागा एवढी पवित्र आहे की स्वतः दत्त महाराज इथं दर्शनाला आले. अरे आम्हाला अभिमान आहे, आम्ही त्या भूमीत राहतो जिथं दत्त महाराजांचा वास आहे. आम्हाला अभिमान आहे, ही भूमी संतांची आहे, ही भूमी देवतांची आहे. जिथं गुरुची कृपा झाली ती भूमी महाराज महत्वाची आहे. त्या भूमीला कधीतरी जावं, कधीतरी त्या भूमीला आपला पाय लागावा, कधीतरी त्या भूमीमध्ये आपलं सत्कर्माचं दान करावं, कधीतरी त्या भूमीमध्ये कीर्तनामध्ये रमावं. आणि कौतुक याचं वाटतं मला की काही ठिकाणी जर मी कीर्तनाला गेले ना, तर कीर्तनामध्ये मला फक्त म्हातारी माणसंच दिसतात बरं का. कीर्तनामध्ये ठराविक कीर्तनाला जावं, कीर्तन ऐकावं, कुणी ऐकावं? म्हाताऱ्या माणसांनी, बरोबर आहे. आणि तरुणांनी काय करावं? म्हणजे समाजाची एक समज आहे की कीर्तन ऐकावं, भजन करावं, पूजन करावं, कुणी करावं? म्हाताऱ्या माणसांनी. मला सांगा, आपण देवाला जी फुलं वाहतो, पुरुष मंडळी लक्ष ऐका, देवाला आपण जी फुलं वाहतो ती मला सांगा, फुलं तुम्ही शिळी वाहता का हो? कशी वाहता? ताजी वाहता ना, का चुरगळलेली, मुरगळलेली, सुकून गेलेली वाहता? कशी वाहता? बोला पटपट. आता कसा देवाला वाहताना आम्ही फुलं कशी वाहतो? ताजी वाहतो. मग आपण देवाला आपलं शरीर म्हातारपणीच का व्हायचं? जरा विचार करा. आम्ही देवाकडे कधी जातो? आम्ही म्हातारे झाल्यावर, आमच्या हातात काठी आल्यावर, कानानं ऐकू येत नाही, तोंडानं बोलता येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, तोंडातून आवाज येत नाही, त्यावेळी आम्ही कुठं जातो? देवाला जातो. मग बघा, इथं आल्यावर मला आनंद याचा वाटला की इथं म्हातारी माणसं, मध्यमवर्गीय तरुण पिढी आहेच, मध्यमवर्गीय माणसं तर आहेच, पण कौतुक याचं आहे की या कीर्तनामध्ये महाराज, आजच्या कीर्तनाला तरुण मुलं देखील उपस्थित आहेत आणि ते कीर्तन ऐकतायत. याचं कौतुक जास्त आहे. आज आमचा तरुण कीर्तनाकडे वळतोय, आज आमचा तरुण कीर्तनकारांना फॉलो करतोय, आज आमचा तरुण युट्यूबला कीर्तन पाहतोय, आज आमचा तरुण आम्हाला सांगतोय, ताई आम्हाला तुमचे हे वाक्य आवडतात. आज आमचा तरुण आम्हाला कीर्तनामध्ये सांगतोय की ताई हे गाणं, हे वाक्य बोललेली तुम्ही छान असतात, ताई हे गाणी, हे प्रमाण आम्हाला आवडतात. हे आजचा तरुण आम्हाला सांगतोय. म्हणजे मला याचा अभिमान आहे की आजचा तरुण कुठंतरी संप्रदायाच्या बाजूला, कुठंतरी आपल्या धर्माच्या, कुठंतरी आपल्या संस्कृतीच्या साईडला वळतोय, याचा अभिमान आहे. पण महाराज, पोरांची पण काही चुकी नाही. तरुण पोरं जर कीर्तनात येऊन बसलं ना, तर महाराज ही पण आपली काही साधी नाही. ती एखादं येऊन बसावंच कीर्तनात, त्यालाच माणसं दुसरी येड्यात काढणार. आज कीर्तनाला वय आतापासूनच, म्हणजे ती बसतय त्याला सुद्धा कीर्तनात बसू देणार? बिचार बसलं, येऊ देत ना, ते कीर्तन ऐकतय. आतापासूनच नादी लागला वे देवाच्या. देवाच्या तर नादी लागलाय, दुसरं तर नाही. म्हणजे अवघड आहे लोकांचं. आजचा तरुण नको त्या नादाला लागतोय, नको त्या व्यसना. पहिला काळ असा होता, नीट ऐका. आणि आजकाल जर चांगलं वाईट सांगायला गेलं ना, तर लोक ऐकत नाहीत. पूर्वीचा 25 वर्षापूर्वीचा काळ होता. एखादा जर तरुण मुलगा शेजारच्याला जर दिसला ना बारमध्ये, तर शेजारच्या आपुलकीनं सांगायला जायचे, महाराज तुमचा मुलगा आम्हाला अशा अशा बारमध्ये दिसला, त्याला वळण लावा, त्याला संस्कार देण्याची गरज आहे. असं सांगितल्यावर त्या मुलाचा बाप त्या सांगितलेल्या माणसाचं पाय धरायचा. खरंच तुम्ही त्या मुलाचे काका शोभताय बरं का.
आमचा मुलगा वाईट नादाला जाऊ नको, आमच्या घराण्याचं नाव खराब होऊ नये, आमच्या मुलाला चांगला संस्कार लागावं, याच्यासाठी तुम्ही आम्हाला सांगायला आला. आणि याच्या उलट आत्ताचं बाप असू देत की काय, एखादं जर म्हणलं ना, अहो तुमचा मुलगा आम्हाला या बिअर बारवर दिसला, तर तो बाप काय म्हणतो माहितीये का, बरंच आमचा दिसला, बरं तुम्हाला आमचाच दिसला, दुसरा का नाही बरं दिसला. आणि त्यांना म्हणलं ना, ते म्हणता असं नका, तो बिअर बार मध्ये तरी बसलाय, अजून दुसरं तर नाही ना काय काम करत. म्हणजे आजची परिस्थिती आहे. म्हणून मला छान याचं वाटलं की इथली तरुण मंडळी सक्षम आहेत, कर्तृत्ववान आहेत, त्यांना आवड आहे. मला वाटतंय माझ्या कीर्तनाची तारीख 3-4 महिन्यापूर्वीच दिली गेली आहे इथं, कारण गेल्या वर्षी चुकून इथं तारीख होती, पण कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे दुसरीकडे मला कीर्तनाला जावं लागलं. मी कीर्तनाला गेले, इकडून फोन आला, महाराज तारीख आपली. आणि मग 3-4 महिन्यापासून इथली तरुण मंडळी मला व्हॉट्सअपला फॉलो करतायत, इंस्टाग्रामला फॉलो करतायत, माझी कीर्तनं पाहतायत. आणि आल्यापासून मी पाहते की इथली सगळी तरुण मंडळी प्रत्येक कामामध्ये पुढे आहेत. प्रत्येक आल्यापासून मी पाहते की आमच्या स्वागतापासून काय चाललंय, स्वयंपाकाची तयारी चालली, प्रसादाची, तिकडं पाहतायत, काय हवं नवं ते पाहतायत, पडलेलं पाहतायत, इकडं तिकडं पळापळ धावपळ करतायत. अरे कौतुक वाटावं की आपली मुलं नको त्या नादाला लागण्यापेक्षा इथं या देवभूमीमध्ये, या संत भूमीमध्ये सेवा करतात. कौतुक वाटावं अशा मुलांचं जे कीर्तनाची तयारी करतात. अरे कौतुक वाटावं अशा मुलांचं जे संत समागमांचा आदर करतात. कौतुक वाटावं अशा मुलांचं जे आपल्या आई वडिलांचा सन्मान करतात, आई वडिलांची सेवा करतात. कौतुक वाटावं अशा मुलांचं जे जयंती नाचून नाही तर संतांचे विचार वाचून साजरा करतात. अभिमान असावा अशा मुलांचा. आणि आमच्या मुलांचं कौतुक आम्ही नाही करणार तर कुणी करणार हो? म्हणा ना कधीतरी, माझं पोरग माझ्या पोरासारखं पोरग नाही, माझं पोरग चांगल्या नादाला लागलंय, माझं पोरग कीर्तन ऐकतंय, कौतुक करा. कधी आपलेच विचार, कधी आपले निर्णय पोरांवर थोपायचा प्रयत्न करू नका. त्यांना कळतंय तुमच्या वेळेचा, काय काय जण सवय असते म्हणा. सुंदर असं नियोजन आपल्या आदरणीय सुनील महाराज मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मंडळी कार्य करत आहेत. म्हणून या दत्त जयंतीच्या महोत्सवावर एवढा सगळा खर्च करणं, एवढी सगळी तयारी करणं, सगळं नियोजन पाहणं एवढं सोपं नसतं. माणसं म्हणतात काय लागतं याला? अहो याला जास्त काय लागतो? पैसा लागतो, जास्त लोकांची साथ लागते. नुसतं महाराज जरी बोलवायचं म्हटलं ना तरी 5-6 महिन्यापूर्वी तयारी करावी लागते. कीर्तनकार बोलवायचं असेल तरी म्हणजे एवढं सगळं नियोजन लागतं. आणि याच्यात सुद्धा महाराज काय काय जण बघा ना, एवढा मोठा खर्च केलाय. कोणताही एवढं मोठं नियोजन, एवढा मोठा खर्च, काही माणसं महाराज एवढी चिकट असतात बघा. मी सांगते मुद्दाम का, काय काय जणांना वाटतं महाराज काय लागतंय करायला दत्त जयंती, पण काय काय लागतं काय नाही लागतं ते लोकांना माहीत नसतं. एवढं सगळं नियोजन करणं, मंडपवाले आहेत, बघायला गेलं तर साऊंड सिस्टीम आहे, कीर्तनकार मंडळी आहेत, प्रसादाची तयारी आहे, बाहेरचे भाविक भक्त येणारे असतात, गायनाचारी मंडळी आहेत, मृदंगाचारी आहेत. हे सगळं नियोजन, कार्यक्रम कसा छान व्हावा, आपला कार्यक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचावा, याच्याकरता यूट्यूबवाले चॅनलवाले बोलवलेत. अशी भरपूर तयारी याच्या मागं असते. इथं महाराज चेंगूटपणा करून चालत, काय काय जण एवढी चेंगूट असतात. आता चेंगुटाचा विषय निघाला तर सांगतेच, चिकटपणा महाराज कुठं पण करू नये. माणसानं चेंगूट असावं पण कुठं पण असू. एक जण एवढं चेंगूट होतं की ते देवाला दिवा जरी लावला ना, एक दिवशी देवाला दिवा लावला आणि त्याला गावाला जायचं होतं. गावाला निघाला, 1 तासानंतर त्याच्या लक्षात आलं
म्हणला देवाला दिवा लावला, पण आता मी चाललोय तर दिवा तसाच जळत राहील, तेल वाया जाईल म्हणला. तेलाची नासाडी आहे आणि एवढं तेल वाया जायचं म्हणजे पैसा किती जाईल. बिचारा तसाच माघारी आला, दार वाजवलं, बायकोनं दार उघडलं. हा म्हणला, बायको म्हणली तुम्ही 4-5 दिवस तर माघारी येणार नव्हता, 1 तासाचं माघारी कसं काय. म्हणला अगं माघारी येणार नव्हतो, पण माझ्या लक्षात आलं देवासमोर दिवा लावलाय आणि तो दिवा जर असाच चालत राहिला तर म्हणला तेल किती जळल. बायको म्हणली मला सांगा बरं मी कुणाची बायको आहे. म्हणला माझीच. ती म्हणली बघा ह्या हातानं दिवा लावला आणि ह्या हातानं विझवला. बघा, पण ती म्हणली तुम्ही चालत 2 किलोमीटर गेला, 2 किलोमीटर चालत माघारी आला, मला सांगा दिवा तर जाऊ द्या, पण चालत 2 किलोमीटर गेला, चालत आला, चपल्या झिजल्या असतील ना. तो पण महाराज लय आगाऊ होता, दोंड्याच्या महिन्यात जलमलेला, जरा चाबराच होता. ती म्हणला मी सांग कुणाचा नवरा आहे. म्हणली माझाच. म्हणला मी पण काही चप्पल घालून नाही आलो, म्हणला किशात चपल्या आहेत. अशी माणसं महाराज चेंगूटपणा करतात. एकतर म्हातारा एवढं चेंगूट. पहिलं बघा महिला मंडळांना माहित आहे, एखादी जर साडी फाटली तर त्या साडीला दुसरी साडी जोडायचे दंड लावून, बरोबर आहे, त्याला दंड म्हणायचे, दंड. तर म्हातारा एवढं चेंगूट होतं, त्याचं धोतर फाटलं ना, त्यानं दंड लावून धोतर शिवलं. आता ते दंड लावलेलं सुद्धा धोतर फाटलं, मला वाटलं आता तरी फेकून दिलं. नाही, त्यानं त्या धोतराची लुंगी केली, लुंगी घालायला लागलं. मला वाटलं आता लुंगी फाटली, आता तर फेकून दिलं. नाही, त्यानं काय केलं माहितीये का, ती लुंगी फाटली का नाही, त्याचा बरमुडा शिवला, बरमुडा घालायला लागलं. आता बरमुडा सुद्धा फाटला, मला वाटलं आता तरी फेकून दिलं. पण चेंगूट माणसाचं सांगते बरं का, म्हणलं बरमुडा फाटलाय ना, गाडी पुसायला होईल, गाडी पुसाय चालू केली. गाडी पुसता पुसता ते सुद्धा फाटलं, मला वाटलं आता तरी फेकून दिलं. त्यानं महाराज चिंध्या, त्या पेटवायचा पाण्याचा बम असतो का नाही, त्याच्यात टाकायला सुरुवात केली. मला वाटलं आता राग झाले, आता तरी फेकून दिलं. राग सुद्धा महाराज त्यांनी सोडले नाही, म्हणलं होईल दात घासायला. म्हणजे अशी चेंगूट माणसं असतात. किती चेंगूटपणा. 3-4 मित्र होती आणि गेले बाहेर, गुजरातला कामाला गेले. आता कामाला गेले, इतकी चेंगूट, ही फुकटवलीच होती महाराज. कधीच पैसा ह्यांनी खर्च केला, कधीच 1 रुपया सुद्धा जेवायला घालवायची नाहीत. आणि ह्यांना भूक लागली. आता भूक लागली म्हटल्यावरती म्हणले चला जेवण करायला जाऊ. 5 स्टार हॉटेलमध्ये गेले. म्हणले आपल्याला तर पैसे द्यायचे. तर पुढं 3 दारं होती, दारं, त्याच्यावर लिहिलेलं व्हेज नॉन व्हेज असं आकडे टाकलेले. ते म्हणले चला व्हेजवर. व्हेजचं बटन दाबलं, पुढे आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावर ह्यांना परत 3 दारं लागली. नीट ऐका बरं का. एकावर लिहिलेलं वडापाव, एकावर लिहिलेलं पोहे आणि एकावर लिहिलेलं मिसळ. म्हणला मिसळ आणि पोहे नको, वडापावचं बटन दाबा. वडापावचं बटन दाबा. आत गेले, दार उघडलं. आत गेल्यावर परत ह्यांना 3 दरवाजे लागले. बघा, एकावर लिहिलं तर रोख, एकावर लिहिलं तर उदार आणि एकावर लिहिलं तर फुकट. आता मला सांगा बरं, ह्यांनी कोणतं बटन दाबलं असेल? कोणतं? हुशार आहे तुम्ही, कारण हे फुकटातलेच होते. ह्यांनी बटन सुद्धा कोणतं दाबलं? फुकटचं. फुकटचं बटन दाबलं, तसं दार उघडलं, आतमध्ये शिरले, डायरेक्ट स्टँडवर बाहेर. म्हणले आता काय करावं. म्हणले फुकटात असंच असतं. बाहेर आले आणि स्टँडच्या पुढे गेलं की तिथं एका हॉटेलवर बोर्ड होता, बोर्ड, पोटभर जेवण करा, पैसे तुमचा नातू दिल. बघा, ह्यांनी बोर्ड वाचला, ह्यांना आनंद झाला. म्हणले आपल्याला कुठं पैसे द्यायचे, आपला नातू पैसे दिले. जेवण करायला गेले, पोटभर खाल्लं आणि खाऊन झाल्यानंतर बाहेर येणार. अहो एवढं खाल्लं, ह्यांचा उपवास नव्हता तरी खिचडी ऑर्डर केली आणि खिचडी एवढं खाताय ठसका लागला, नाकातनं शेंगदाणा बाहेर निघाला. एवढं खाल्लं.
आणि मग झालं काय, खाऊन झाल्यानंतर बिल द्यायची पाळी आली. आता बिल द्यायची वेळ आल्याबरोबर हे तर म्हणले बोर्ड लिहिलाय फुकट आहे. तर तो माणूस पळत पळत आला, म्हणला 2000 रुपये काढा, बिल 2000. तो म्हणला बोर्ड काय लिहिलाय, पोटभर खावा, बिल तुमचा नातू दिल. ते म्हणलं बरोबर आहे, तुमच्या आजानं आधीच इथं खाऊन गेलेला, आजानं खाल्लंय ते बिल 2000 झालंय. म्हणजे आज आपण ह्यांच्याकडेच फुकतावर महाराज. म्हणजे असं चेंगूटपणा करणारी माणसं असतात. म्हणून देवाच्या ठिकाणी चेंगूटपणा करून चालत नाही. देवाच्या ठिकाणी सद्भावना, दान करण्याची भावना असावी. म्हणून दत्तगुरूंनी समाजाला दान दिलं. कशाचं? ज्ञानाचं, वैराग्याचं, भक्तीचं, सद्भावनेचं, चांगल्या वासनेचं दान दत्तगुरूंनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आता दत्तगुरूंचा जन्म झाला कसा तर बघायला गेलं तर सगळ्यांना माहित आहे, अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया. अनुसया नाही, नाव काय आहे? अनसूया. खरं नाव आहे अनसूया. आपण म्हणताना म्हणतो अनुसया. अनसूया आणि अनसूया आणि अत्री ऋषी यांच्यावर देव प्रसन्न झाले आणि सृष्टीची निर्माण करण्याची जबाबदारी सगळ्यांनी देवतांनी कुणाकडे दिली? ह्या दोघांकडे दिली. आणि मग ह्यांनी ठरवलं, एका सुंदर नदीच्या काठावर, वृक्ष पर्वतावर आणि अशोक वनामध्ये यांची तपश्चर्या चालू झाली. 100 वर्ष तपश्चर्या केली आणि 100 वर्षानंतर भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतानं वर दिला, भगवंतानं आशीर्वाद दिला. मागा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. त्यावेळी या दोघांनी भगवंताला प्रार्थना करावी की देवा, आम्हाला सगळं काही आहे, पण आमच्या पोटी तुम्हीच जन्माला यावं, तुम्ही जन्म घ्यावा, असा आशीर्वाद आम्हाला द्या. असं म्हटल्यावर देवानं सांगितलं, कधीतरी आम्ही तुमच्या पोटी जन्माला येऊ. आशीर्वाद दिला. पण ती अनसूया एवढी पतिव्रता होती की तिचं तेज सूर्याला लाजवेल असं तेज तिचं होतं. ती जर अशी चालायला लागली ना तर पृथ्वी सुद्धा मृदा व्हायची. ती अशी उखळण जर करायला लागली ना, काय म्हणतात ते, कांडतात ना उखळ मध्ये, तर उखळ कांडत असताना अनुसया किती प्रतिव्रता होती ती सांगते बरं का. इकडे लक्ष द्या. एक दिवशी अशीच अनुसया उखळ मध्ये कांडत असताना अचानक अत्री ऋषींनी पाणी मागितलं. उकळ अशी वरती उचलली, पाणी मागितलं तशी उकळ सोडून दिली. उखळ खाली पडली असेल का वरती राहिली असेल? काय झालं असेल? अय बचत गट, थोडा जनरेटरचा आवाज येतोय त्यामुळे मला तुमचा आवाज पोचत नाही. जोरात बोला. आपली असतं तर डोक्यात आपटलं असतं महाराज. आपण काय पतिव्रता आहे का? तसं ती पतिव्रता होती. तिची उखळ कुठं राहिली? वरतीच राहिली. आणि हे बघितलं शेजारच्या गंगूबाईनं. ती म्हणली, तिची उखळ जर वरती राहत असेल तर माझी का राहू नये? आता उखळ वरती राहते, पण हे लक्षण कुणाचं आहे? पतिव्रतेचं आहे. पतिव्रता कशी आहे? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे प्रतिव्रता त्याची मी मगाशी काय म्हणलं? उकळ म्हणलं.
आता उकळ खाली असते का मुसळ वरती असते हो? बोला. म्हणजे तुम्ही पण जागेवर आहे आणि मी पण जागेवर आहे बरं का. मुसळ म्हणायचं. काय वरती राहिलं? मुसळ वरती राहिलं. शेजारच्या गंगूबाईनं बघितलं. आता ती म्हणली माझं सुद्धा मुसळ वरती राहील का? अनसया म्हणली का नाही राहू शकत? याच्या करता पातिव्रत धर्म स्वीकारावा लागतो. पतीची सेवा करावी लागते. आता हिला वाटलं पतीची सेवा करायची म्हणजे काय करायचं? पती जेवायला आण म्हणायच्या, जेवायला आणून द्यायचं. पतीला आंघोळ घालायची, त्यांचं सगळं काम करायचं, सगळं काही ऐकायचं. ती म्हणली मी पण असंच करणार. ती म्हणली नवरा उठायच्या आत हिनं कडक पाणी तापवलं, कडक पाणी केलं आणि पाणी कडक करून ठेवलं. नवरा बिचारा उठला, हिनं बघितलं सुद्धा नाही पाणी गार झाले का नाही. डायरेक्ट नवऱ्याला बाथरूम मध्ये घातलं आणि डायरेक्ट गरम पाणी अंगावर. नवरा ओरडायला लागला. गरमच्या गरम पाणी अंगावर ओतलं आणि सांगायच्या आत ताट करून जेवायला, खावा खावा. ती बिचारा वकायला लागलं तरी तोंडात कुमती बिचारी. आता म्हणली असं करा, तुम्ही शेतात जावा आणि शेतातून थकून घरी या आणि मला मी मुसळ कांडत असताना तुम्ही मला काय मागा? पाणी मागा. आता हे बिचारा पण शेतात गेलं, थकून घरी आलं. हिनं मुसळ अशी धरली आहे आणि मुसळ तेवढ्यात हे कसं करतंय. आता हे सुद्धा दपकतच बायकोला बोलत होतं बरं का. अगं तेवढं पाणी देते का? काय म्हणला? नीट बोला ना. पाणी देते का? असं म्हणल्याबरोबर तिनं असं मुसळ सोडलं. आता काय झालं असेल? मुसळ वरती राहिलं असेल का काय झालं असेल? मुसळ जसं तोंडावर आपटलं तसं महाराज मधली खिडकीच मोकळी झाली. हवा येऊ दे आतमध्ये. बघा तुमच्या आमच्या सारखं ते काम. ती पतिव्रता होते आणि त्याच्या मागं तिचं साधना आहे. नवऱ्याची सेवा एवढी केली. पतिव्रता कुणाला म्हणायचं? नीट ऐका बरं का. जे नवऱ्याचं आयुष्य वाढवते तिला काय म्हणायचं? अय कीर्तनाला आलेल्या पतिव्रता. नवऱ्याचं आयुष्य वाढवते ती पत्नी आणि नवऱ्याचा बीपी वाढवते ती बायको. पुरुष मंडळ बरोबर आहे का? नवऱ्याचं आयुष्य वाढवते, पुण्य वाढवते ती पत्नी आणि नवऱ्याचा बीपी हाय करते ती बायको. आता कोण बायको कोण पत्नी ती तुमचं तुम्हीच बघून घ्या बरं का. मग अशी अनुसया पतिव्रता आणि तिची कीर्ती सगळीकडे पसरत गेली. सगळीकडे समजलं की भूमंडलावर अशी स्त्री आहे, अशी स्त्री की जी पतिव्रता आहे आणि ती पतिव्रता कधीतरी ती इंद्रावरतीही राज्य करू शकते. भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू, ब्रह्मा विष्णू महेश्वर निघाले, परीक्षा घ्यायला निघाले आणि दारामध्ये ऋषींचं रूप घेऊन आले. आता अनसुयाला मागणी केली की आम्हाला अन्नदान कर, आम्हाला अन्न प्राशन करायचंय, अन्न ग्रहण करायचंय, पण तू अन्न आम्हाला कसं वाढायचं? निवस्त्र होऊन वाढायचं. आता मला सांगा, अन्न जर निवस्त्र होऊन वाढलं तर ती पतिव्रता राहील का? तिचं पातिव्रत्य भंग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या दारातून जर अतिथी विनमुख जावा तरी सुद्धा तिचं पातिव्रत्य भंग झाल्याशिवाय राहणार नाही. अतिथी देखील विनमुख जाऊ शकत नाही. आणि नग्न होऊन कोणत्याही परपुरुषाच्या समोर अन्न
वाढू शकत नाही. मग करायचं काय? पण एवढी सामर्थ्यवान स्त्री, नवऱ्याचा तिच्या मागे आशीर्वाद होता. अत्रि ऋषींनी कमंडलू मध्ये पाणी ठेवलेलं, कमंडलू घेतला आणि त्याच्यावर पाणी शिंपडलं. तसे ह्या तिन्ही देवतांची काय झाली? लहान बाळ झाली. तिन्ही देव लहान बाळ झाले आणि रडायला लागले. सामर्थ्य बघा, आपल्यासारख्यानी पाणी शिंपडलं असतं तर झालं असतं का? अहो, देवांनाही लहान बाळ करण्याचं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे, तिचं नाव अनसूया आहे. आणि तिनं रडायला लागले. कोण रडायला लागले? सगळ्यात आधी रडायला लागले ब्रह्मदेव. बघा, ब्रह्मदेव रडायला लागले. आणि ब्रह्मदेव रडायला लागल्या बरोबर आता लहान बाळ आहेत, यांना अन्न तर चारू शकत नाही. मग अनसूयाला पाना फुटला आणि अनसूयानं ब्रह्मदेवाला असं मांडीवरती उचलून घेतलं आणि त्यांना स्तनपान केलं. स्तनपान केल्यानंतर त्यांना पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यामध्ये टाकून ती अनसूया पाळणा म्हणू लागली. बघा, ब्रह्मदेवाचा अवतार आहे. मग म्हणे चतुरानना, बघा, जो जो रे सगुणा, नीट ऐका बर का. मग म्हणे चतुरानना, जो बाळा जो जो रे सगुणा, निर्माण करून त्रिभुवना बहु कष्ट पावलासी. ऐका दत्तात्रय आख्यान, जे दत्तात्रय आख्यान म्हणून अभंग आहे, त्याच्यात वर्णन आहे. पहिलं रूप ब्रह्मदेवाचं आहे म्हणून वर्णनही त्या प्रकारचं करतायत. बघा, मग नंतर रडायला लागले. कोण रडायला लागले? विष्णू रडायला लागले. विष्णू म्हणतात, आई आता मातृत्व. विष्णुदेव म्हणतात, अगं त्याला तृप्त केलं, मला पण तृप्त कर. रडायला लागले मोठमोठ्यानं. विष्णू देवाला उचलून घेतलं मांडीवरती आणि स्तनपान केलं आणि पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळणा गातायत अनसूया. जो 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 रे लक्ष्मीपती, जो 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 रे लक्ष्मीपती, जो जो रे लक्ष्मीपती, जो जो रे लक्ष्मीपती. बारीक बारीक टाळी वाजवायचे सगळ्यांनी. इथं आता भगवान विष्णूचा पाळणा चाललाय. त्रिदेवताचा जन्म आज एवढा पावन दिवस आहे. आजच्या दिवशी त्रिदेवतांचा जन्म झालेला आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, दत्तगुरूंची मूर्ती अवतरली. तीनही देवाचं एकत्रीकरण झालेलं आहे. आणि ब्रह्मदेवाला स्तनपान केलं, विष्णू देवाला स्तनपान केलं आणि विष्णू देवांचा पाळणा गातायत माता अनसूया. हात वरती करायचा, हात वरती करा आणि एक टाळी वाजवायची सगळ्यांनी, एक टाळी. वा, जो 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 रे लक्ष्मीपती, जो 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 रे लक्ष्मीपती, जो जो रे लक्ष्मीपती, जो रे लक्ष्मीपती. तुझी आगाध आगाध कीर्ती, तुझी आगाध कीर्ती, तुझी आगाध कीर्ती, तुझी आगाध कीर्ती. अवतार धरोनी धरोनी पणती, अवतार धरोनी पणती, अवतार धरोणी परती, अवतार धरोणी परती. बहु कष्ट पावलाशी, बहु कष्ट पावलाशी, बहु कष्ट पावलाशी. ऐका दत्तात्रय दत्तात्रय आख्यान, ऐका दत्तात्रय आख्यान. ऐका दत्तात्रय, वा, ऐका दत्तात्रय.
जो रे जो रे लक्ष्मीपती जो रे लक्ष्मीपती तुझी आघाद आघाद कीर्ती तुझी आघाद कीर्ती अवतार धरोनी पणती अवतार धरोनी पणती बहु कष्ट पावलाशी ऐका दत्तात्रय आख्यान ऐका दत्तात्रय आख्यान ऐका दत्तात्रय आख्यान ऐका दत्तात्रय आख्यान असे पाळणे म्हणायचे बरं का महिला मंडळ. नाहीतर बायका महाराज कुठलं काय कुठं जोडत्याल. काय ते पुस्तकात बघा पाळणं असायचं, त्याच्यात एक पाळणा असायचा. पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत जन्माला आला शाहरुख खान पाळणा हलवतो अशोक सराफ जो बाळा जोरे. काय महाराज हे पाळणं म्हणतील सांगता येईल. आणि नावं जर ह्यांना घ्यायला लावली तर काय नावं घेतील सांगता येणार. अहो एकीनं तर असंच नाव घेतलं. ते नाव असं हितल्या नाही बरं का बिचाऱ्या, हितल्या सगळ्यात चांगल्या आहेत ह्या. मला कीर्तन करायचं. नाव असं घेतलं, इतकं सुंदर नाव घेतलं. नाव ऐका बरं का. सोन्याची टोपी त्याला चांदीची चेन, सोन्याची टोपी त्याला चांदीची चेन. रमेशचं नाव घेते गणेशची बहीण. हित कोण रमेश असेल तर मला धरून हाणायचं बरं. अहो काहीतरी त्याला मेळ असावा. बघा पाळणा घेतला, अनुसयेने पाळणा म्हटला. पहिला पाळणा ब्रह्मदेवासाठी, त्रिभुवन निर्माण केलं याच्यासाठी पाळणा म्हटला. दुसरा पाळणा कुणासाठी होता? भगवान विष्णू जो रे लक्ष्मीपती तुझी आगाध कीर्ती. नाहीतर आपल्या महाराज पाळणा एक जणीनं बिचारीनं असाच पाळणा म्हणला. नीट ऐका बरं का महिला मंडळ ऐका. एक जणीनं बिचारीनं असाच पाळणा म्हणला. तिचा नवरा शिक्षक होता, शिक्षक. आणि तो बिचारा शिक्षक होता, शाळेतून घरी उशिरा यायचा. म्हणून ती आई बाळाला पाळणा कसं म्हणती माहितीये का? माई म्हणे लेकराला जो जो बाळा जो जो, माई म्हणे लेकराला जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पण शिक्षक नाही हो जो. बघा काय म्हणते, सगळं काही हो पण शिक्षक होऊ. कारण ती उशिरा घरी यायची. माई म्हणे लेकराला जो जो बाळा जो जो, सारं काही हो जो पण शिक्षक नको हो जो. प्रशिक्षण जात कुठं निवडणूक येते, दबावानं सगळं काही राहून जात. तुप रोटी नको बाळा चटणी भाकर खागो, सारं काही हो जो पण शिक्षक नको हो जो. अशा पाळणं म्हणतील महाराज बायका. म्हणून तसं पाळणा मारायला सुरुवात केली. विष्णू देवाला देखील झोपवलं. आणि आता ब्रह्मा विष्णू महेश आणि मग पाळणा चालू केला. भगवान शंकराला देखील स्तनपान केलं. जो रे शंकरा महादेवा पार्वती वरा. जो रे शंकरा महादेवा पार्वती वरा. जो रे शंकरा महादेवा पार्वती वरा. जो रे शंकरा वरा. महादेवा पार्वती वरा. महादेवा पार्वती वरा. महादेवा पार्वती वरा. महादेवा पार्वती
आणि तिकडं समजलं देवांच्या बायकांना की आपले नवरे काय झाले, बाळ झाली. बिचाऱ्या पळत पळत अनसुयाच्या घरी आल्या. पाहिलं बाळ झाली, पाळण्यामध्ये खेळतायत. पार्वती माता पळत पळत त्या अनुसयाला कशा करतात, अगं अनुसया, याच्यातलं आमचं नवरा कुठलं आहे? अनसुया म्हणते, अगं पतिव्रता ना तुम्ही, मग पतिव्रतेला आपलं नवरा ओळखू येणार? ओळखा तुमचं नवरा तुम्हीच. नाही ओळखू आलं. मग त्यावेळी त्यांना समजलं की खरी प्रतिव्रता कोण आहे, अनसुया आहे. तिचं एवढं प्रतिव्रत्य, एवढी ताकद त्यांच्या लक्षात आली. त्यांनी विनंती केली आणि परत कमंडलूतलं पाणी शिंपडलं. जसेच्या तसे ब्रह्मा, विष्णू, महेश. पण भगवंताला विनंती केली की तुमच्या येण्यानं आमचं घर आनंदित झालेलं, गजबजून गेलेलं, आणि आता परत आम्ही एकटं होणार. देवाला विनंती केली की तुम्ही इथंच राहा. म्हणून या तिघांचं एकत्रीकरण झालं आणि एक मूर्ती अवतरली. ती मूर्ती म्हणजे दत्तगुरूंची मूर्ती आहे. दत्तगुरूंच्या मूर्तीचं प्रागटीकरण झालं. बघायला गेलं तर पहिला मुलगा हा दुर्वास आहे. पहिला जन्म कुणाचा आहे? ब्रह्मापासून दुर्वास आहे. ब्रह्मा विष्णू पासून दत्ताचा अवतार आहे. आणि महेश भगवान शंकरापासून चंद्रमा. ह्या तिघांचं एकत्री करून मूर्ती जन्माला आली, ती दत्तगुरूंची आहे. म्हणून आजच्या दिवशी दत्तगुरूंच्या मूर्तीचं प्रागटीकरण झालं. म्हणून आजचा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात. म्हणून महाराज म्हणतात की आजच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्म तर झालाच, पण जे दत्तगुरूंचं ध्यान करतील, जे दत्तगुरूचं नामस्मरण गातील, त्यांना काय मिळणार आहे? अभंगाचं पहिलं दत्त चरण. द्यावा, दत्त गावा, दत्त द्यावा, दत्त गावा, दत्त द्यावा, दत्त गावा, दत्त द्यावा, दत्त गावा. दत्त ध्यावा. ध्यावा म्हणजे ध्यान करा. पुरुष मंडळ ऐकताय ना? दत्त ध्यावा, दत्त गावा. थोडं काय होतंय, जनरेटर मुळे डिस्टर्ब होतंय, पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना? कारण मला तुमच्या रिएक्शन समजत नाहीये. लाईट जर आली असेल ना तर जनरेटर बंद करा. महाराजांनी काय सांगितलंय की दत्ताचं सारखं काय करा? ध्यान करा. दत्त ध्यावा, दत्त गावा. पण आमच्या ध्यानामध्ये नको ते ध्यान आहे. आमचं ध्यान दुसरीकडेच आहे. आमचं ध्यान देवाच्या चरणी लागत नाही. आमचं ध्यान नको तिकडं पळतंय. इतकं ध्यास लागावा, इतकं ध्यान लागावं की कुठंतरी, कुठपर्यंत? जोपर्यंत आम्हाला विसावा मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला कुठंतरी विसावा मिळत नाही. महाराज सांगतात, तुका म्हणे धावा धावा, पांडुरंग आहे विसावा. नाम घ्यावे आवडीने. लागलं पाहिजे. नको त्या गोष्टी ध्यानात घेण्यापेक्षा एवढं ध्यास करा, एवढं ध्यान करा. किती ध्यान? माणसाला कशाचं ध्यान असतं? एका ठिकाणी आम्ही असंच कीर्तनाला गेलेलो आणि कीर्तनाला मुक्काम करायचा वेळ आली आणि मुक्कामाची वेळ आली. घरातल्या मावशी म्हणल्या, महाराज तुम्ही वरती जा, वरती जाऊन झोपा. मी वरती जिना चढून वर चालले, तेवढ्यात मला वरनं आवाज आला, उतरा उतरा. मी खाली उतरले, परत आवाज आला, वरती चढा, वरती चढा. परत आवाज आला, खाली उतरा, खाली उतरा. मी पळतच खाली आले. म्हटलं नक्की काय मावशी? म्हटलं तुम्ही मला वरती झोपायला जा म्हटला, पण वरती तर कोण माणूस आहे देव जाणे. तो सारखा म्हणतोय उतरा खाली, उतरा खाली, वरती चढा, वरती चढा. ती मावशीबाई मला म्हणल्या, महाराज अहो वरती बिंदास झोपा.
ती म्हणली तो माझा नवरा आहे, कंडक्टर आहे, त्याला सवय आहे खाली उतरा वरती चढा, खाली उतरा वरती चढा. कंडक्टर आहे तो, सारखं ध्यानात आहे त्याच्या. म्हणजे कोणाला कशाचं ध्यान असेल सांगू शकत? महिला मंडळ, कुणाला कशाचं ध्यान, कुणाला कशाचं ध्यान? एक जण विठ्ठल विठ्ठल विठाला 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 इकडे लक्ष द्यायचंय बरं का सगळ्यांनी. काय म्हणते मी? बघा आपला टाइम होत आलेला आहे. 6:30 वाजता बरोबर आपल्याला फुलं टाकायचे. थोडं 10 मिनिटच मी घेणार आहे. लक्ष द्या इकडं. सगळ्यांनी शांतता राखायची. आजी आई खाली बसा, खाली बसून घ्या. 10 मिनिटं सहकार्य करा. बघा ध्यान माणसाचं कुठं असतं? कोणाला कशाचं ध्यान, कोणाला कशाचं ध्यान. मग असं एक जण असा डॉक्टर होता. आता इकडचं नाही सांगत बरं का, आमच्या तिकडचं सांगते. ते डॉक्टरांचं एकच ध्यानामध्ये पेशंट आला, शर्ट काढा पडा, शर्ट काढा पडा. बघा इथलं नाही सांगत बरं का. शर्ट काढा पडा, शर्ट काढा पडा, शर्ट काढा. कुणी येऊ द्या, पेशंट आलं शर्ट काढा पडा. आणि एक जण असाच दुपारच्या वेळेत आला. तो आला, तो म्हणला डॉक्टर मला तुमच्यावर बोल, शर्ट काढा पडा. अहो मला बोलाय, शर्ट काढा पडा. ती बिचाऱ्यानं सुद्धा शर्ट काढला, झोपला. काय होतंय? कशा करता आलेला? तो म्हणला अहो डॉक्टर माझ्या मुलीचं लग्न, मी पत्रिका द्यायला आलेलो. मग आधी सांगायचं ना, अहो तुम्ही बोलू तर द्या, शर्ट काढा पडा. ध्यानात असते त्यांच्या. अहो एक जणाला तर एवढं त्या गाडीचं नाद. असंच एक महाराजांच्या शेजारी बसलं, झोपेत महाराज, त्यांनी महाराजांना लातच मारली. ते महाराज म्हणले अहो तुम्ही काय येडं झाला का, मला लात का मारली? ती म्हणला मी लात कुठं मारली, मी तर किक मारली. म्हणलं बरं तुम्हाला झोपेत मला काय फिरवून आणू नका. म्हणजे कुणाला कशाचं ध्यान, कुणाला कशाचं. म्हणून महाराज सांगतात की जीवनामध्ये कुठंतरी विसावा घेणं गरजेचं आहे. महिला मंडळ मला सांगा, आपण जीवनामध्ये कधी विसावा घेतो का? कुठंतरी माणसांना या धावपळीच्या जगामध्ये, या धावपळीमध्ये कुठंतरी कोणासाठी तरी, कोणाकरता तरी कधीतरी थांबावं, कधीतरी विसावा घेऊन बघावा. अहो माणूस मेला ना तरी जाताना सुद्धा त्याला डायरेक्ट मशानात नेतात का त्याला थांबवतात? बोला पटपट पुरुष मंडळ. एखादा जर व्यक्ती गेला तर त्याला डायरेक्ट मशानात नेतात? त्याला सुद्धा विसावा घेतात. त्याला सुद्धा माणसं सांगतात आयुष्यभर बाबा तू पळलास, धावलास, कुठंच थांबला नाही, आता तरी थांब. आता कुठं तरी स्वतः करता जग, आता कुठं तरी स्वतः करता विचार कर. चिमणी असते चिमणी, आणि ते माकड इकडून तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं उड्या हाणत असतं. नीट ऐका बरं का. कोणाचं सांगते मी? माकडाचं सांगते बरं का. नुसतं पळत असतं इकडं तिकडं इकडं तिकडं. चिमणी त्याला म्हणते अरे बाबा एका जागेवर थांब, आता पावसाचे दिवस आहेत, स्वतः करता घर बांध. पण ते माकड काही थांबत नाही. कोण? ऐच्छिक महूद. कोण थांबत नाही? माकडाचं सांगते. उगा आपल्या घेऊ नका, थांबतच नाही माकड, धावतय नुसतं. मग पाऊस चालू झाला, धोधो पाऊस चालू झाला, आणि चिमणी आपल्या पिलांसोबत घरट्यामध्ये आहे, आणि चिमणी डोकून बघते तर हे माकड भिजतंय पावसात. चिमणी म्हणते आधीच सांगत होते माकडा थांब, घर बांध, सांगत होते. 3 तारखा कुणी करायला लावलेत? सकाळी शिक्रापूर, दुपारी चिकमहूद, संध्याकाळी कोरेगावला. काय काय जण म्हणतील महाराज तुमचंच चाललंय. थांबा कुठं तरी. मग माकडाला राग येतो. माकड म्हणतो चिमणीला 5 मिनिटात गप्प बस, आज जा. चिमणी तरी बोलतेच आहे. मग ह्यानं चिमणीला एकीकडे उडवलं आणि घरटं एकीकडं. शेवटी माकड येते. ते माकड कुणाचं ऐकत? तसं आमचं पण तसंच चाललंय.
आम्हाला खोटा असणारा संसार आमचा वाटतोय, आपला वाटतोय, आम्ही धावतोय, थांबत नाही. म्हणून ध्यान करा, धारणा करा. आम्ही माणूस असून ध्यान करत नाही. अहो ध्यान केलं, विठ्ठल नाम घेतलं जनाबाईच्या गौऱ्यांनी. ध्यान केलं, त्या मातीला रस्त्यावल्या मातीनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं. रस्त्यावल्या मातीनं सुद्धा जिजाबाईंना सांगावं की तुकोबाराय कुठं भजन करतात. हाडानं सुद्धा हाडानं ध्यास करावा. मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाई. आणि मुक्ताईनं एक हाड उचलावं, आपल्या शरीरावर अंगाला लावावं, गालाला लावावं. आणि त्या मुक्ताबाईच्या स्पर्शात एवढी ताकद की महाराज त्या हाडाचं कुत्र सुद्धा कॅक कॅक करत पळत गेलं. एवढी ताकद ध्यानात आहे, नामस्मरणात आहे. भगवंताच्या ध्यानात नामस्मरणात आहे. या 20व्या करता थांबावं. तसं बघायला गेलं तर दत्त अंतर्बाह्य आहे. दत्ताविन काही नोहे. दत्तजनी दत्तवणी, दत्तजनी दत्तवणी, दत्त रूप हे आवणी. आणि महाराज म्हणतात की जीवनामध्ये जर तुम्हाला काही विश्रांती पाहिजे असेल, जीवनामध्ये तुम्हाला मनाची शांती पाहिजे असेल, तर आपली वृत्ती ही भगवंताच्या चरणी लीन करा. तुम्हाला विश्रांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. होतोय की आपल्या या त्रिवेणी संगम स्वयंभू दत्तगुरूंच्या या पावनभूमीमध्ये आपले माननीय आदरणीय आपले साहेब शहाजी बापू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी जोरदार आपल्या साहेबांचं स्वागत करायचंय. सगळ्यांचे खूप खूप आभार. या कार्यक्रमाला मला इथं उपस्थित मला आग्रहाचं निमंत्रण आमचे गुरुवर्य सगळ्यांचे आदरणीय स्थान असणारे सुनील अर्जुन मुळे, आमचे मुळे महाराज यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रमाचा योग. आपल्या महाराजांची शिष्यमंडळी असतील, सहकारी मंडळी असतील, कार्यकारी मंडळी असतील, महाराजांची सेवा त्यांचं कौतुक करण्या एवढी मी मोठी नाही आहे. बघायला गेलं तर 12 वर्षामध्ये रात्रीच्या 12 वाजता जल अर्पण केलं आणि 13व्या वर्षी स्वयंभू वृक्षातून मूर्ती अवतरली आणि महाराज ग्रंथाचं वाचन करून ग्रंथ तिथं ठेवायचे. पण काही दिवसांना अशी वेळ आली की स्वतः वृक्षानं ग्रंथ देखील वृक्ष मुळांनी अर्पण केले. आणि नंतर या जागेमध्ये एवढी ताकद निर्माण झाली मुळे महाराजांना भगवंताचा दत्तांचा आशीर्वाद की बऱ्याच लोकांचे आजार, बऱ्याच लोकांचे दुःख निवारण करण्याचं काम आणि त्यांच्या जीवनामध्ये सतमार्गाने जीवनामध्ये आनंद भरण्याचं काम आमचे मुळे महाराज करतायत. तर सगळ्यांच्या वतीनं माझ्या वाटेला आलेली सेवा बघा. माणसानं स्वप्न पाहावीत. आमच्या मुळे महाराजांनी देखील स्वप्न पाहिलं. गेल्यावर मी जर आलते तर या जागी फक्त वृक्ष आपले मूर्ती होती, पण आज एवढं वैभव निर्माण होत आहे. या ठिकाणी आपलं मंदिर देखील उभा राहणार आहे. तर एवढा मोठा वाटा आपल्या मुळे महाराजांचा आणि त्यांच्या पाठीमागं आपल्या साहेबांचा हातभार आहे. आणि राखायचे 2 मिनिटं. आपला आता लगेचच अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर फुलाचा वर्षाव करायचा. भगवान दत्तात्रयाचा जन्मदिवस होईल. दत्तात्रय भगवानच्या जन्मदिवसानिमित्त मी मगाशी सांगितलं की सुंदर अशा पावनभूमीमध्ये आज जन्म उत्सव साजरा होतोय. आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आमचे माननीय सगळ्यांचे लाडके असणारे आदरणीय शहाजी बापू पाटील. तसं बघायला गेलं ना तर एक सुंदर असं लढाऊ नेतृत्व, लढाऊ असणारे नेते, सामाजिक धार्मिक आणि कोणत्याही कार्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. सगळ्यांच्या मदतीला येणारे. आज बघा ना त्यांची तब्येत ठीक नाहीये. तब्येत ठीक नसताना सुद्धा इथं भगवंताचं नामस्मरण होत आहे आणि भगवंताच्या नामस्मरणाकरता स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले असा नेता सगळ्यांना लाभावा. खूप 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 धन्यवाद, आभार साहेब आपले. आणि
सगळ्यांच्या त्याचबरोबर साहेबांचे सहकारी मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आभार. सगळ्यांच्या चरणावर माझं शिरकमळ ठेवते. मुळे वस्तीवर दरवर्षी मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल आमचे मुळे महाराज आहेत, सहकारी मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, मुळे वस्तीवली सगळी श्रोते मंडळी असतील, संयोजक, नियोजक, आयोजक, सगळ्यांचं धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावरती माझं शिरकमळ ठेवते. त्याचबरोबर आमचे मृदंगाचार्य अनिकेत महाराज जाधव सुंदर अशी साथ दिली. आमचे गायनाचार्य गणेश महाराज शेलार आहेत, या ठिकाणी आमच्या पूर्वाताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या ज्ञानेश्वरी ताई, आमची संस्थेतली सगळ्यात लहान विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी राऊत या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या सगळ्या संस्थेतल्या विद्यार्थिनी, माझ्या विद्यार्थिनी माऊली मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था, मुक्काम पोस्ट खुंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा, माऊली गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी आपली माऊली प्रसाद आश्रम आपण कार्य करत आहोत. तर सगळ्यांचं धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे माईक सिस्टीम, त्यांचंही धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर शिरकमळ ठेवते आणि आपल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली